बहुप्रतीक्षित अशा या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. 2021 साली जुना पूल पाडण्यात आला होता, टीका देखील झाली होती. महापौर होतात तुम्ही, कसं वाटतंय? पण ज्यांच्या प्रयत्नामुळे झालं, दादा पण आज आपल्यात नाही, तुम्ही नाव देण्याची मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला. खऱ्या अर्थानं पश्चिम पुण्याच्या या वाहतुकीला एक मोठा दिलासा आजच्या एकात्मिक दुहेरी उड्डाणपुलाच्या उद्घाटनामुळे तो सुरुवात झाल्याने नक्कीच मिळणार आहे. 2020 साली त्यावेळेला पुण्याचा महापौर म्हणून मी काम करत होतो आणि आदरणीय अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यावेळेला ही कल्पना पुढे आली की या चौकातला वाहतुकीचा प्रश्न जर कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर या ठिकाणी एक दुहेरी उड्डाणपुलाचा विचार करायला हवा. आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की त्याच वेळेला हिंजवडी ते शिवाजीनगर या PMRDच्याच माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पाची सुद्धा सुरुवात होती आणि म्हणून मेट्रो, उड्डाणपूल आणि खाली रस्ता अशा 3 पर्यायांचा विचार करताना हा पूल तयार करावा असा निर्णय झाला. अजितदादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. दादांनी सातत्यानं या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. PMRDचे अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्रजींनी या प्रकल्पाला बजेट असेल, त्या प्रकल्पाला गती देण्याचं काम असेल, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी या प्रकल्पाला साथ दिली. आणि आज आपण जर पाहिलं तर इथले आमचे स्थानिक आमदार सिद्धाजी शिरोळे यांनी सुद्धा सातत्यानं या भागातल्या नागरिकांच्या समस्या, प्रश्न, हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्या कालावधीमध्ये या ठिकाणचं मॉनिटरिंग हे सगळ्यांनी मिळून चांगलं केलं. आणि अजितदादांनी जो विचार केला होता तो विचार मला असं वाटतं आजच्या या प्रकल्पातनं त्यांचं जे काही म्हणणं होतं, त्यांची दूरदृष्टी होती की या पुलाची निर्मिती करताना आपण रस्ता, उड्डाणपूल आणि मेट्रो मार्ग या तिन्हींचा विचार करायला हवा. एकात्मिक पद्धतीनं या प्रोजेक्टची कल्पना आपण मांडावी आणि त्यानुसार आज हा प्रकल्प पूर्ण होतोय. काही दिवसामध्येच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसुद्धा सुरू होती आहे आणि पुण्याच्या म्हणून म्हणालो की पश्चिम भागाच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल. आणि आज आम्ही या उद्घाटनाच्या प्रसंगी अजितदादांना खऱ्या अर्थानं सगळ्यांनीच खूप मिस केलं. कारण पुण्यात मागच्या 8-10 वर्षात राज्यामध्ये सत्ता कोणाची असो किंवा महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची असो, आम्ही सर्वांनी मिळून सातत्यानं एकत्र काम केलं. मी महापौर होतो, नंतर खासदार झालो आम्ही, ते पालकमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम करत होते. विरोधी पक्षात जरी असले तरी पुण्याच्या या सगळ्या विषयामध्ये सातत्यानं आम्ही एकत्र काम केलं. आणि आज पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन असं होतं की जिथे अजितदादा नाही आहेत, पण ज्या प्रकल्पासाठी त्यांचं योगदान आहे त्यांनी तो पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळे होते, अनेक अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या पुलाला त्यांचं नाव देण्यात यावं, या प्रकल्पाला त्यांचं नाव देण्यात यावं अशी सगळ्यांचीच भावना होती. आणि म्हणून आज आम्ही ती भावना व्यक्त केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचे सुद्धा मनात तोच विचार होता. आणि म्हणून आज सर्वानुमते या एकात्मिक जो काही प्रकल्प आहे इथला, त्याला दुमजली उड्डाणपूल, त्याला अजितदादांचं नाव देण्याचं आज सर्वानुमते ठरलं. खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या प्रकल्पाचं आज लोकार्पण होतंय. हीच अजितदादांना मला असं वाटतं की एक श्रद्धांजली असेल. पुणेकरांच्या दृष्टीने एक मोठा प्रकल्प आज ज्याचं लोकार्पण झालं, त्याची सेवा सुरू झाली. पाषाणची बाजू कधीपर्यंत चालू होईल? म्हणजे 100-200 मीटरचं काम राहिलं असं दिसतंय बाजूला, त्याच्याबद्दल आता बऱ्यापैकी सगळं काम झालं. अगदी छोटे छोटे काही विषय आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचना, निर्देश PMRDला आम्ही दिलेले आहेत. पण PMRDने सुद्धा खरं तर त्यांचे सर्व अधिकारी असतील त्यांचे कौतुक केलं पाहिजे की खूप चांगलं काम त्या सगळ्या मंडळींनी केलं. अडचणीचं काम होतं आणि पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजेत की खरं तर हे काम चालू असताना वाहतुकीचा एक थोडासा नाही म्हटलं तरी त्रास पुणेकरांना झाला. पुणेकरांनी जो संयम राखला त्याबद्दलही पुणेकरांना धन्यवाद दिले पाहिजे. बारामतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्याला अजित पवारांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर तुम्ही अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी केली, पण तिकडे भाजपचेच आमदार त्या नावाला विरोध करतायत. उमेश अहिल्यादेवी होळकर यांचंच नाव त्या महाविद्यालयाला असावं अशी मागणी. नाही, मला ती काही माहिती नाही, पण मला असं वाटतं की मी या शहरात काम करतो. आमच्या सगळ्यांची जी भावना आहे ती आम्ही बोलून दाखवली. माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भावना होती, त्यामुळे अजितदादांचं नाव इथं आम्ही देतोय. तुम्हाला हेही सांगतो की याच्यावरती मी
महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा पुण्यामध्ये होत आहेत, ज्यांनी कुस्तीसाठी खूप मोठं त्यांचं योगदान होतं. कुस्तीला कायम राजाश्रय अजितदादांनी दिला. त्यामुळे यंदाची महाराष्ट्राची मानाची होणारी कुस्ती स्पर्धेला सुद्धा त्या ठिकाणी अजितदादा क्रीडा नगरी म्हणून आम्ही नाव दिलं. शेवटी बघा, अजितदादा हे असे व्यक्तिमत्व होतं ज्यांचं समाजातल्या प्रत्येक क्षेत्राशी त्यांचा संबंध होता, प्रत्येक क्षेत्राला त्यांचा स्पर्श होता, त्यांच्याबद्दल त्यांना आपुलकी होती. त्यामुळे क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक असेल, विकासाच्या संदर्भात त्यांची एक विजन होती. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं त्यांच्या स्मृती जतन कराव्यात अशा प्रकल्पातनं अजितदादांची विकासाच्या संदर्भातली दृष्टी काय होती हा विचार करून आज आम्ही या प्रकल्पाला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. उद्या कोटीच्या कोटी उड्डाणं पाहायला मिळतील, कारण महापालिकेत उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. एक खासदार म्हणून काय अपेक्षा द्या अर्थसंकल्प? मला तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल विचारलं तर जास्त योग्य राहील. पण एक खासदार महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आमच्या महापौर आहेत, स्थायी समिती अध्यक्ष आहेत. पण मला असं वाटतं शेवटी या प्रशासन म्हणून आमच्या त्याच अपेक्षा असतील की या शहराला भविष्यात एक प्रगत शहर म्हणून एक देशातलं सर्वोत्तम शहर आम्हाला बनवायचं आहे. तर निश्चितपणे त्या अर्थसंकल्पामध्ये त्या दृष्टीने निश्चित प्रशासन त्याची काळजी घेईल असं वाटतं. गॅसवरती जो काही काल परवा व्यावसायिक गॅसवरती घरगुती गॅसवर देखील परिणाम होताना बघा आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण आज आखाती देशामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला तेल इंधन पुरवणाऱ्या या सगळ्या देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जागतिक स्तरावरतीच आज ते संकट आहे. पण भारत सरकार याची पूर्णपणे काळजी घेतंय. तात्पुरत्या स्वरूपातला हा सगळा विषय असेल, पण सर्वसामान्य माणसाला त्याची झळ पोहोचणार नाही याची खबरदारी निश्चितपणे भारत सरकार घेईल. सर्वसामान्य माणसाला काही झळ पोहोचवण्याची खबरदारी घेऊ म्हणताय. मात्र पुणे शहरातल्या 27 विद्युत वाहिन्या बंद करण्यात आलेल्या आहे, ज्या LPG गॅसचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे नाही, मला असं वाटतं कुठेही नागरिकांची गैरसोय होणार नाही. संबंधित यंत्रणा महापालिका असेल त्याची काळजी घेईल. आम्ही सगळे त्याच्यामध्ये अलर्ट आहोत. धन्यवाद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.